चला सामान्य ज्ञानच्या सिरीज आपण चालू केली आहे, त्यामध्ये पार्ट नंबर 3 प्रश्न क्रमांक 21 काय म्हणते, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते। तुम्हाला प्रश्न विचारलाय घटना समितीचे अध्यक्ष, तुम्ही मारता मसुदा समितीचे अध्यक्ष। मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न विचारलाय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यामुळे उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 22 काय म्हणते, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आलं। भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आलं प्रश्न विचारला, कोणत्या दिवशी स्वीकारलं नाही, स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949, अंमलबजावणी सांगितलंय तर ते झाले 26 जानेवारी 1950 ला। प्रश्न क्रमांक 23 काय म्हणते, राज्यसभेचे सभापती कोण असते, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, तर ते उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती म्हणून त्याला पगार किंवा वेतन भेटत नाही, तर त्याला राज्यसभेचे सभापती म्हणून वेतन भेटते। कलम नंबर 63 मध्ये याचं इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे। प्रश्न क्रमांक 24 काय म्हणते, महाराष्ट्रात विधानसभेचे सभासद संख्या किती आहे, तर ते असते 288। विधानसभा विचारलं, जर विधान परिषद विचारली असती तर किती असते, तर 78 असते। प्रश्न क्रमांक 25 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असते म्हणते। बघा, नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असते, राष्ट्रपतीला, परंतु जर ते शपथविधी कोणाच्या अंडरमध्ये घेत असेल तर ते राज्यपाल, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 26 काय म्हणते, राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असते। राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे जे विसर्जित होत नाही, त्यामुळे राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाळ हे 6 वर्षाचा असते, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 27 काय म्हणते, भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कोणत्या कलमामध्ये इन्फॉर्मेशन सांगितले म्हणते, मूलभूत कर्तव्य, तर ते 51 आहे, म्हणजे 51। प्रश्न क्रमांक जो 27 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 42वी घटना दुरुस्ती झाली होती, भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य 8 होते, नंतर 10 झाले। आता 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार एकूण कर्तव्य किती आहे, तर 11 कर्तव्य आहे, ते सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता। प्रश्न क्रमांक 28 देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते, जीव्ही मावळणकर, सर्वांनाच माहिती आहे, पण त्याचंच पूर्ण नाव आहे गणेश वासुदेव मावळणकर, पर्याय नंबर 4। प्रश्न क्रमांक 29 भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे, 124 म्हणजे 124 या कलमात सुप्रीम कोर्ट बद्दल सांगितलेलं आहे, तर सुप्रीम कोर्ट कुठे आहे, तर दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 30 काय म्हणते, 101 बरोबर आहे, म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न, 101वी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषया संदर्भात आहे म्हणते, म्हणजे 101वी घटना दुरुस्ती हे जीएसटीच्या संदर्भात आहे, बरोबर आहे। 1 जुलै 2017 ला काय ती जीएसटी लागू झालं होतं, संपला कार्यक्रम।